तर यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। निलेश राणे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे। नारायण राणे आणि शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण आलेलं आहे। निलेश राणे आता धनुष्यबाण हाती घेणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे। निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघामधून इच्छुक आहेत आणि कुडाळ मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळेच आता निलेश राणे हे शिवसेनेतून कुडाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का हे पाहावं लागणार आहे। आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांची भेटही झाली होती आणि त्यानंतर आता निलेश राणे कुडाळमधून आता निवडणूक लढवतात का हे पाहावं लागेल। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। सूरज, निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी शक्यता असल्याचं दिसतंय। नक्कीच नेहिल, आज नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे आणि त्यानंतर या सर्व राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे। जर का पाहायला गेलं तर कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे हे मोर्चे बांधणी करत आहेत। जागा वाटपाच्या कार्यक्रमात ही जी कुडाळची जागा आहे ती शिवसेनेला जाऊ शकते, मात्र भाजपचा त्या जागेवरती निलेश राणेंसाठी दावा आहे आणि त्यामुळे कुठेतरी निलेश राणे हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ मतदारसंघातून निवडणूक जी आहे ती लढू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी या भेटीनंतर राजकीय चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना देखील बोलून घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्यामुळे कुठेतरी आता या गोष्टीवरती खूपच असा एक लक्ष केलेलं आहे की निलेश राणे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात अशा या सर्व गोष्टींना आता एक उदाहरण आलेलं आहे। नाही बिलकुल, वैभव नाईक जे त्यांच्या पुढे कडवं आव्हान निलेश राणेंच्या रूपात महायुती तयार करू पाहते असं दिसतंय। नक्कीच जर का पाहायला गेलं तर 2019 साली कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक हे निवडणूक लढून जिंकून आले होते, मात्र आता त्यांच्या समोरच निलेश राणेंना उमेदवारी देऊन महायुती आणि भाजप असेल हे कडवं आव्हान देऊ शकतात, कारण निलेश राणेंनी खूप आधीपासूनच या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आणि भाजपला देखील त्या मतदारसंघावरती निलेश राणेंसाठी दावा होता वैभव नाईकांच्या विरोधामध्ये। मात्र आता ती पारंपरिक जागा शिवसेनेची आहे आणि जागा वाटपाच्या कार्यक्रमात ती जागा शिवसेनेला सुटू शकते, म्हणूनच कुठेतरी निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी जी चर्चा आहे ती आता रंगली आहे। बिलकुल, सूरज, खरं तर आपण बघतोय की निलेश राणे आणि राणे कुटुंबीय हे भाजपमध्ये आहे आणि आता ते जर कधी शिवसेनेत प्रवेश करणार असतील तर केवळ आमदारकीसाठी म्हणून हा पक्षप्रवेश असू शकतो, या जागांवर ही अदलाबदली असू शकते असं म्हणता येईल। सूरज, हॅलो जी सूरज, आपण बघतोय की केवळ राणे कुटुंबीय हे भाजप सोबत गेल्या अनेक दिवसांपासून काम करताय। खुद्द निलेश राणे हे देखील भाजपच्या संघटनात्मक पदावर आहेत आणि आता जर कधी ते शिवसेनेत प्रवेश करत असतील तर शिवसेनेतला हा प्रवेश केवळ आमदारकी मिळवण्यासाठी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। नक्कीच असं देखील आता अजय ठाकरेंची शिवसेना आहे किंवा मग शिंदेची शिवसेना आहे यामध्ये देखील एक विरोधक चर्चा करू लागलेले आहेत की हे फक्त आमदारकीसाठी असेल किंवा खासदारकीसाठी असेल हे सगळं जे आहे ते पक्षप्रवेश वगैरे या सगळ्या गोष्टींच्या आहेत त्या चर्चांना उधाण लागलेलं आहे, कारण आधीच खासदार जी सूरज, काही तांत्रिक कारणांमुळे सूरजपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। तर यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, निलेश राणे हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर येते। अशा चर्चांनाही आता उधाण आलेलं आहे, कारण कुडाळमधून निलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।